राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान भोगावती नदीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे। यावेळी येथील रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याने परिसरातील 10 वाड्या वस्त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे। गेल्या अनेक वर्षापासून येथील 10 ते 12 वाड्या वस्त्यांना कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर येण्यासाठी भोगावती नदीतील नावेचा आधार घ्यावा लागत होता। मात्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून नुकताच भोगावती नदीवर पूल बांधण्यात आला आहे। पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण झाले आहे। मात्र रस्त्याचा भराव अपूर्ण होता, तो ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला होता। मात्र गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याचा भराव खचून भेगा पडल्या होत्या। सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्त करून घेतला, त्यामुळे येथील वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे। हे ब्रिज आवळी बुद्रुक आवळी खुर्द ब्रिज ह्या 40 वर्षात म्हणजे 6 महिन्यात पूर्ण केला आणि ह्या रस्त्याची एवढी उपलब्धता आहे की ह्या 10-15 वाड्या आवळी खुर्द असेल, कंतेवाडी असेल, तारळे खुर्द असेल, कुंभारवाडी असेल, चोरवाडी, कुक्कुरवाडी, घोडेवाडी, तरसंबळे, कांबळवाडी ह्या गावासनी जोडणारा हा पूल आहे। 4 महिन्यात या पुलाचं काम झालं। हे बुरंबीकरण नुसतं भरावा करणार होते कॉन्ट्रॅक्टर, पण आमच्या आग्रहाखातर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला जायची सोय नाही, तर ही सोय होऊ दे म्हणून आम्ही त्यांना फक्त कच्चं डांबरीकरण करायला लावलेलं आहे। त्यामुळे थोडासा इथं भरावा एक 5-7 फूट उंचीचा असल्यामुळे थोडासा खचला आहे, पण तेही काम तिने आज युद्ध पातळीवर पूर्ण केलेलं आहे। बेफेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।